महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीकडील सहाय्यक शिक्षक गिरीश फोंडे यांना महानगरपालिका प्रशासनानं शुक्रवारी तडकाफडकी निलंबित केलं. शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात फोंडे यांनी जन आंदोलन उभं केलंय. यातूनच त्यांचा आवाज दाबण्यासाठी सरकारनं ही कारवाई केल्याचा आरोप होतोय. राजकीय द्वेषापोटी केलेली ही निलंबनाची कारवाई तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी शिक्षक आमदार जयंत असगावकर यांनी केली आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी महापालिका प्रशासक के मंजुलक्ष्मी यांना दिलं. नागरिकांचा प्रश्न हा राजकीय प्रश्न होऊ शकत नाही. समाजासाठी लढणाऱ्यांना तुम्ही शिक्षा दिली आहे, त्यामुळे राजकीय दबावापोटी घेण्यात आलेला हा निर्णय तात्काळ मागे घेऊन निलंबन न करता चौकशी समिती नेमा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्यावरती ज्यावेळी तक्रार होते आम्ही आमदार म्हणून, त्यावेळी त्या ठिकाणी निलंबित न करता सुद्धा त्यांच्यावरती चौकशी समिती नेमली गेलेली आहे आणि हीच भूमिका खऱ्या अर्थानं आम्ही त्या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. आज राजकीय दबाव असेल, राजकीय द्वेषापोटी असेल, या ठिकाणी आयुक्तांनी ही जी कारवाई केली आहे, खऱ्या अर्थानं आयुक्त हे या ठिकाणी सर्वाधिकार असणारे व्यक्ती असतात. त्यांनी विचार करायला पाहिजे की राजकीय दबाव आपण किती घ्यायचा, काय घ्यायचा. आज चांगलं काम करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा राजकीय दबाव न घेता खऱ्या अर्थानं काम झालं पाहिजे अशी जनतेची भूमिका असते आणि त्या माध्यमातूनच आमची मागणी अशी आहे की यांच्यावरती कुठल्याही प्रकारची निलंबनाची कारवाई न करता त्यांची चौकशी समिती नेमा. ती चौकशी समितीसुद्धा पारदर्शी असली पाहिजे, नाहीतर उद्या एकतर्फी त्या ठिकाणी चौकशी करून कारवाई करण्याची भूमिकासुद्धा उद्या या राजकारणातले किंवा राजकीय लोक करू शकतात. त्यामुळे या विरोधात खऱ्या अर्थानं आम्ही सगळ्या संघटना एकत्रित राहून या अशा चुकीच्या कारवाईला विरोध करण्याची आम्ही भूमिका घेतो. यावेळी शिक्षक नेते भरत रसाळे, SD लाड, ॲडव्होकेट सुभाष देसाई, कॉम्रेड चंद्रकांत यादव, सुधाकर सावंत, उमेश देसाई, RY पाटील, शिवाजी भोसले, राजेंद्र कोरे, अनिल चव्हाण, दिलीप माने यांच्यासह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.